नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे IVF टेस्ट ट्यूब बेबी उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा सापळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर शिल्पा सापळे यांनी मुंबई ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MD केलेलं आहे आणि त्यांना IVF मध्ये प्रशिक्षण होमर्टन विद्यापीठ UK मधून त्यांनी घेतलेलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्या या उत्कृष्ट परिणामांसह प्रजनन तज्ज्ञ म्हणून सराव करतात. प्रजनन क्षमतेच्या सर्व बाबी त्या बारीक सारीक पद्धतीने हाताळतात आणि प्रजनन प्रक्रियेमध्ये निष्णात या तज्ज्ञ आहेत. त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकरिता वंध्यत्व आणि एंडोस्कोपिक प्रशिक्षक देखील आहेत. त्यांनी प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, विशेषतः ऑफिस हिस्टेरोस्कोपी, भूल न देता गर्भाशयाची चाचणी व निदान यावर त्यांनी काम केलेलं आहे. अनुक्रमित जर्नल्समध्ये त्यांची कित्येक प्रकाशने आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषणे यावर दिलेली आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2019 मध्ये वंडर फॉक्सिन पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा या क्षेत्रातील अलीकडील विकास आणि संशोधनात अद्ययावत राहण्यावर विश्वास आहे. आज आपण वंध्यत्वाची काही कारणं, उपचार, पर्याय आणि IVF बद्दल गैरसमज याबद्दल चर्चा करणार आहोत. सध्या डॉक्टर सूर्या फर्टिलिटी क्लिनिक येथे मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण बघतो की बरेच वेळा प्रेग्नन्सीसाठी बऱ्याच जणांना त्रास होतो, लवकर कन्सीव्ह होत नाहीत. तर अशा वेळी IVF हे एक बरेच वेळा ऐकलं जाणारे नाव आहे. तर IVF म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूयात. हो, तर IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. आता ही टेक्निक कमाल 45 इयर्स पासून आहे आणि ही टेक्नॉलॉजीमध्ये आता बरेच नवीन डेव्हलपमेंट्स झालेले आहेत. IVF मध्ये आपण स्त्रीचं जे बीजांड असतं ते पुरुषांच्या शुक्राणूबरोबर लॅबमध्ये बाहेर फलित करतो आणि म्हणून ह्याला इन विट्रो असं म्हटलं जातं. हे तयार झालेलं भ्रूण नंतर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केलं जातं. अशाने प्रेग्नन्सीचे चान्सेस भरपूर वाढतात आणि खूप पेशंट्सने कित्येक वर्षांमध्ये, म्हणजे हे टाईम टेस्टेड प्रोसिजर आहे आणि खूप वर्षांमध्ये ह्याचा लाभ घेतलेला आहे. ओके डॉक्टर, IVFची कोणाला गरज आहे, कोणाला आवश्यकता आहे? तर IVFची गरज मेनली ज्यांना ज्या स्त्रियांना फॅलोपियन ट्यूबचे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे फॅलोपियन ट्यूब ब्लॉक्ड असली, त्यांना आजार असतात काही, ट्युबरक्लोसिसच्या आजारामुळे ट्यूब्सची क्षमता, जी कार्यक्षमता असते ती नष्ट झालेली असेल, किंवा पुरुषांच्या बाबतीत खूप जास्त कमी स्पर्म काउंट्स असतील, तर अशा पुरुषांमध्ये पण नॅचरली कन्सीव्ह करणं फार कठीण जातं. त्याशिवाय अशा स्त्रिया ज्यांचं बीजांड क्षमता कमी असेल, ज्यांचं वय जास्त असेल, त्यांना फायब्रॉइड्स असतील किंवा एंडोमेट्रियोसिस असतील आणि ह्याच्यामुळे प्रेग्नन्सी होत नसेल, तर अशा पेशंट्समध्ये पण IVF खूप फायदेमंद असतो. एक अजून कॅटेगरी ऑफ पेशंट्स आहे रिकरंट अबॉर्शन्स, म्हणजे वारंवार ज्यांना अबॉर्शन्स होत असतात. अशा पेशंटमध्ये पण कित्येक वेळा IVFने आपल्याला मार्ग मिळतो. ओके, आता हे जे IVF आहे ते एक्झॅक्टली कसं केलं जातं याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, नक्कीच. तर IVFमध्ये आपण जे स्त्री आहे, म्हणजे जे फिमेल पार्टनर आहे, तिला आपण इंजेक्शन्स देतो. या इंजेक्शन्सने जे सूक्ष्म छोटे एग्ज असतात ते तयार होतात, म्हणजे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. तर हे इंजेक्शन साधारण एक 8 ते 10 दिवस दिले जातात. त्यानंतर एक छोटी प्रोसिजर केली जाते ज्याला आपण ओवम पिकअप म्हणतो, ज्याच्यामध्ये जे एग्ज आहे ते बाहेर घेतले जातात ॲनेस्थेसियामध्ये. ज्या दिवशी हे एग्ज बाहेर घेतले जातात त्याच दिवशी हजबंडला स्पर्म्स द्यायला सांगितलं जातं आणि मग लॅबमध्ये ह्यांचं एकत्रीकरण किंवा फलित करणं, फर्टिलायझेशन ही क्रिया केली जाते. 5 दिवस कल्चरिंगमध्ये आपण बघतो की जे एक एगचं सेल होतं त्याच्यामध्ये 2 सेल, 4 सेल अशा प्रकारे स्टेजेसमध्ये ते भ्रूण किंवा एम्ब्रिओ आपण जे म्हणू शकतो हे तयार होतं. एकदा ते 5 दिवस झाले की त्यानंतर मग आपण हे एम्ब्रिओ जे आहे ते स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. ही जे फ्रेश ट्रान्सफर असं म्हटलेली क्रिया आहे. याच्यात अजून बरेच व्हेरिएशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे झालेले तयार भ्रूण जे आहे किंवा एम्ब्रिओ जे आहे ते आपण फ्रीज करून ठेवून मग पुढच्या पाळीमध्ये त्या स्त्रीमध्ये हे एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. तर अशा बऱ्याच
वेगवेगळ्या पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण इंजेक्शन्सचे डोस, इंजेक्शन्सची देण्याची जी प्रोसेस असते ती थोडं व्हेरी करून करू शकतो. ओके. आता IVF उपचार जे आहेत ते कितपत यशस्वी ठरू शकतात? याच्या ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येकाला याचं बेनिफिट मिळतं का? याविषयी थोडं सांगा. IVFचे सक्सेसबद्दल आपण म्हटलं तर ज्यापासून हे चालू झालं आणि आताच्या काळी आपण जे बघतो आहे तर त्याच्यात खूप फरक आहे. पूर्वी आपल्याला 30-35%च सक्सेस मिळत होतं. ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आहे. पण आता कमान आपल्याला 75-80% पर्यंत सक्सेस मिळू शकतात. आणि ह्याचं मेन कारण जे आहे की जे नवीन मेथड्स आहे इंजेक्शन्सचे, नवीन लॅबमध्ये जे टेक्निक्स आहे, जे बेबीला पोषक त्याचं वातावरण आहे ते दिलं जातं आणि त्यामुळे चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे सक्सेस रेट्स इम्प्रूव्ह होतात. आता सक्सेस होणं एक प्रत्येक कपलचं, प्रत्येक दाम्पत्यांचं सेम नसतं. ते यावर डिपेंड असतं की त्यांचं वय काय आहे, त्यांची जे एग्स किंवा स्पर्म आहे त्यांची क्वालिटी काय आहे याच्यावरती, आणि जे लॅब आहे हे कसं त्यांना एन्व्हायरमेंट देतं, या 3 गोष्टीवरती ते डिपेंड असतं. तर आपण जर बघितलं तर एखाद्या 30 वर्षाच्या खालची स्त्री आहे तिला आपण कमान 70-80% आपण सक्सेस देऊ शकतो. आणि तेच एखाद्या स्त्री जी 35-40 वर्षाच्या वयाची असली तिच्या बाबतीत हे सक्सेस रेट्स कमी होऊ शकतात. ओके. आता प्रत्येक ट्रीटमेंटचे बऱ्यापैकी थोडेफार साईड इफेक्ट्स असतात, तर याचे काही दुष्परिणाम आहेत का याद्वारे ट्रीटमेंट केल्याने? IVFचे दुष्परिणाम म्हणजे मेनली जे कपल्स आम्हाला विचारतात की याच्यात बाळ ॲबनॉर्मल होतं का आणि नॉर्मल होण्याची शाश्वती आहे का? तर हे एक मला त्याबद्दल क्लॅरिफाय करायचं आहे की नैसर्गिक किंवा IVF या दोन्ही प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रेग्नन्सीमध्ये ॲबनॉर्मल म्हणजे बाळामध्ये विकृती असू शकते आणि IVF केल्याने ही विकृती जास्त वाढत नाही. त्याशिवाय साईड इफेक्ट्स जे आहेत, जे आपण म्हणू शकतो की स्त्रीला इंजेक्शन्स घ्यावे लागतात आणि प्रोसिजर करावी लागते एग्स कलेक्ट करणारी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते OPD प्रोसिजर्स आहे आणि त्याचा पेशंटला काही नंतर त्याचा त्रास, साईड इफेक्ट, वजन वाढणे किंवा मग कंटिन्यू कुठलाही आजार होणं असे काही साईड इफेक्ट्स होत नसतात. तर ही भरपूर सेफ प्रक्रिया आहे आणि खूप लोक ह्याचा फायदा घेऊ शकतात. जर पहिली गर्भधारणा ही IVFद्वारे झालेली असेल तर ती नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकते का? जर पहिली प्रेग्नन्सी IVFचं काही कारण असेल त्याचं, म्हणजे जसं काही पार्टनर जे आहे त्याचं स्पर्म काउंट्स फार कमी आहे किंवा मग स्त्रीमध्ये काही ब्लॉक ट्यूब्स आहेत, तर अशा पेशंटला नंतर पुढच्या प्रेग्नन्सीला पण IVFच लागणार. असे कित्येक कपल्स आहेत ज्यांचे आपण IVF करून साठवलेले जे बाकीचे भ्रूण आहे, एम्ब्रिओज जे आहेत, ते त्यांचा ट्रान्सफर 3-4 वर्षानंतर घेतात. तर अशा पेशंट्सना रिपीट IVFच लागतं. पण एक असा घटक आहे ज्याचं IVF खूप कॉमन आहे ज्यामध्ये की ज्याच्यात सर्व काही गोष्टी नॉर्मल असतात. स्त्रीच्या मध्ये काही असे कारण मिळत नाही की आपण सांगू शकतो की हा मोठा प्रॉब्लेम आहे किंवा मग हजबंडचं काउंट्स वगैरे सर्व ठीक असतं. तर अशा अनएक्सप्लेन्ड केसेसमध्ये कधी-कधी आपण बघतो की IVF झालं आहे आणि त्याच्यानंतर नैसर्गिक रीतीने पण त्यांना कित्येक वेळा प्रेग्नन्सीज राहिली आहे. तर डॉक्टर शिल्पा, IVF फेल होण्यामागची कारणं काय आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? IVFचं समजायला हवं की कितपत नॉर्मल आपण एम्ब्रिओ तयार करू शकतो ह्याच्यावरती त्याचं सक्सेस रेट निर्भर असतं. याचा अर्थ काय की एखाद्या स्त्री जर समजा तिचं वय 30च्या खाली असेल तर तिचं नॉर्मल एम्ब्रिओ 10मधनं नॉर्मल एम्ब्रिओ ऑलमोस्ट 8 किंवा 9 असतात. तेच जसं जसं तिचं वय वाढतं, म्हणजे तिची 35शी आली त्यानंतर मग हे नॉर्मल एम्ब्रिओ होण्याचे जे चान्सेस असतात ते कमी असतात. म्हणजे आपण म्हणू साधारण 10मधनं 5 किंवा 6 एम्ब्रिओज नॉर्मल असू शकतात. 37च्या वयाला ऑलमोस्ट 3 किंवा 4 असतात. हे नॉर्मल एम्ब्रिओज जेव्हा आपल्याला मिळतील त्यावेळीच प्रेग्नन्सी सक्सेसफुल होईल. तर मेन कारण असतं आणि लिमिटिंग फॅक्टर जे आपण म्हणतो की तो आहे
की नॉर्मल एम्ब्रिओज तयार होणं, म्हणजे एक नॉर्मल बेबी तयार होणं. त्या व्यतिरिक्त हल्ली जे आम्ही अजून रिफाईनमेंट्स करतो आहे, म्हणजे या पूर्ण ट्रीटमेंट सायकलमध्ये अजून एकदम जातीने जे बघितलं जातं की पेशंटचे हॉर्मोन लेवल्स किती आहे, तिचं पिशवीचं जे आवरण आहे ते प्रॉपरली बरोबर तयार होतं आहे की नाही. तर या गोष्टी पण ह्याच्यावरती मॅटर करतात. आणि ह्यासाठी आपण फ्रीजॉल जी टेक्निक आहे, म्हणजे आम्ही जेव्हा ते एम्ब्रिओ तयार झाल्यावरती ते फ्रीज करून ठेवतो आणि पेशंटचे ह्या गोष्टी सुधारून मग ट्रान्सफर करतो आणि त्याच्याने सक्सेस रेट वाढतो. ओके. आता IVF क्षेत्रातील अलीकडची प्रगती काय आहे, आधुनिक प्रगती काय आहे, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. IVFमध्ये जसं मी म्हटलं की हे सतत चेंजिंग टेक्नॉलॉजी आहे आणि खूप साऱ्या चेंजेस आपण बघतो. इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपल्याला नवीन इन्क्युबेटर्स आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक एम्ब्रिओ जो आहे, प्रत्येक भ्रूण जो आहे तो एक वेगळ्या इंडिव्हिज्युअल कल्चर करू शकतो. त्याच्याने काय होतं की ते इन्क्युबेटर ओपन क्लोज करण्यामुळे बाकी एम्ब्रिओजवरती त्याचा काही प्रभाव पडत नाही. त्या व्यतिरिक्त हे जे एम्ब्रिओ तयार करण्याचे जे एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यात गॅसेस यूज करणार आहे, ते प्रत्येक एम्ब्रिओला किती लागतं ते एक टेलर मेड असतं, म्हणजे त्याला पोषक असंच तेवढंच प्रमाण घेतलं जातं. त्या व्यतिरिक्त एम्ब्रिओ बायोप्सी म्हणून असे जे टेक्निक्स आहेत, ज्याच्यात आपण एम्ब्रिओची बायोप्सी घेऊन चेक करू शकतो की ते एम्ब्रिओ नॉर्मल आहे की त्याच्यात काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टीने नॅचरली प्रेग्नन्सी रेट्स वाढतात. अगदीच. तर डॉक्टर शिल्पा सापळे यांच्यासोबत आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर शिल्पा सापळे. त्यांच्यासोबत आपण IVF बद्दल चर्चा करत होतो. याच्या ट्रीटमेंट्स कशा असतात, कशा पद्धतीने केल्या जातात, या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूया. तर डॉक्टर, IVF बद्दल तुम्ही सविस्तरमध्ये सांगितलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की IVF हे परवडणारं आहे का सर्वसामान्यांना? तर IVFचं जे कॉस्ट असते ती थोडी जास्त असते, कारण ह्याच्यात जे यूज केलेले इंजेक्शन्स असतात ते महागड्या असतात. त्यात आणि आपण जेव्हा जास्त प्युरिफाईड इंजेक्शन्स वापरतो तर त्यांचा कॉस्ट अजून वाढतो. बट ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही तेवढा खर्च कराल त्याचं तुम्हाला आउटपुट पण मिळतं. आता सध्या इवन गव्हर्नमेंटनी ह्याची दक्षता घेतलेली आहे आणि काही सरकारी हॉस्पिटल्समध्ये IVFची ट्रीटमेंट मोफत पण चालू होणार आहे. त्याशिवाय आपण असे कॅम्प्स घेतो ज्याच्यात आपण गरजू लोकांसाठी हे एकदम बजेट प्राइसिंगमध्ये ही ट्रीटमेंट ठेवू शकतो आणि त्यांना याचा बेनिफिट देतो. ओके. डॉक्टर शिल्पा, बरेच वेळा सोशल साईटवर पण असं बघितलं जातं की तुमचे एग फ्रीज करा जर तुम्हाला आत्ता बेबी नको असेल तर. तर त्या रिगार्डिंगच एक फर्टिलिटी प्रिझर्वेशन हा प्रकार काय आहे, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? तो हा एकदम महत्त्वाचा विषय आहे, कारण आजकाल आपण बघतो की पहिले आपलं करिअर, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पहिले करिअर असेल, लाईफमध्ये सेटल होणं, ह्या गोष्टींना वेळ लागतो आणि ते दिल्यानंतरच एखाद्या कपल्स प्लॅन करतात प्रेग्नन्सीबद्दल. तर अशासाठी आणि दुसरं म्हणजे हे पण आहे की लग्नाचं वय जे आहे ते पुढे ढकललं गेले आहे आणि एखाद्या स्त्रीला तिला आवडीचा जोडीदार मिळणं, ह्या गोष्टी सगळ्या असतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन ऑलमोस्ट 30-34 पर्यंत होत नाही. तर अशा वेळीस आपण एग फ्रीजिंगचा आपण विचार करू शकतो आणि हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे, कारण तुम्हाला माहीत नाही आता तुम्हाला ह्याचा वापर होणार आहे नाही होणार आहे, पण जेव्हा तुम्ही ट्राय करत असाल आणि तुमचं वय जास्त असेल त्यावेळेस हे जे फ्रीज केलेले एग्ज आहेत ते अमूल्य आहे. तर बरेच आम्हाला आता इन्क्वायरीज पण येतात आणि आम्ही करतो अनमॅरिड गर्ल्ससाठी एग फ्रीजिंग प्रोसिजर. त्यात आपण हीच IVFची प्रक्रिया करतो, एग्स घेतो आणि मग ती फ्रीज केले जाते आणि अशा प्रकारे त्या मुली हे एग स्टोअर करू शकतात. हे जे फ्रीजिंगची प्रोसेस आहे ती लिक्विड नायट्रोजनमध्ये केली जाते, म्हणजे ह्याच्यात -190 डिग्रीजचं टेम्परेचर असतं, त्याच्या टँक्स असतात, त्याच्यामध्ये हे एग्स फ्रीज केले जातात आणि ज्यावेळीस त्यांना प्लॅन करायचं असे प्रेग्नन्सी त्यावेळेस ते यूज करू शकतात. काही दाम्पत्य इलेक्टिवली, म्हणजे ते आता
प्रेग्नन्सी प्लॅन नाही करत आहे आणि 4 वर्षानंतर 6 वर्षानंतर ते प्लॅन करणार आहे, पण त्यावेळी त्यांची फर्टिलिटी कमी होणार, त्यासाठी म्हणून पूर्वार्धच ही प्रोसिजर करून एम्ब्रियोज आपले फ्रीज करून ठेवतात, म्हणजे पुढे त्यांना जर काही प्रॉब्लेम आला की प्रेग्नन्सी होत नाही आहे तर ते हे एम्ब्रियोज यूज करू शकतात. सो इट इज काइंड ऑफ एन इन्शुरन्स. आणि डेफिनेटली ज्यांना विचार असेल, ज्यांना हे अफोर्ड करू शकतात, ते ही प्रोसिजर करून त्यांची फर्टिलिटी प्रिझर्व करू शकतात. ओके. डॉक्टर, आता IVF-बद्दल ऑलमोस्ट बरेच जणांना माहीत असतं, तर हे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे का? तुम्ही याबद्दल तुमचं ऑब्झर्वेशननुसार तुम्ही काय सांगाल? तर IVF कॉमन झालेलं आहे आणि ह्याच्या जे आपण आताच डिस्कस केलं आहे या गोष्टी आहेत की जे प्रेग्नन्सी प्लॅन करायचं वय आहे तेच मुळात पुढे ढकललं गेले आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्यावेळेस प्रेग्नन्सीचे चान्सेस नैसर्गिकरीतीनेच कमी होतात आणि अशा पेशंटमध्ये किमान औषध गोळ्या आणि असं साधारण ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी अचीव होत नाही लवकर. प्लस त्यांचं जे वेटिंग असतं की ते एक सगळं कॅल्क्युलेटेड असतं की आपल्याला यावर्षी प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, यावर्षी ह्या करिअरमध्ये एवढा वेळ घालवायचा आहे, अशा सगळ्या प्लॅन्स जे आहेत ते त्यांच्या स्थगित होऊन जातात आणि त्यांचं लाईफ फक्त फर्टिलिटी सेंटरवरती रिव्हॉल्व होतं. तर अशा वेळेस हे बेस्ट असतं की IVF करून प्रेग्नन्सी प्लॅन करून एक पुढे ते मार्गी लागतात आणि आपलं करिअर किंवा आपलं लाईफ जे आहे पुढचं सेट करू शकतात. तर ती एक मेन गोष्ट आहे, त्याच्यामुळे IVF कॉमन आहे. दुसरं म्हणजे हे आता टेक्नॉलॉजी खूप कॉमन आहे, खूप सर्वीकडे IVF सेंटर्स झाले आहेत. इवन छोट्या छोट्या सिटीजमध्ये पण आपण बघतो की IVFचे सेंटर्स आहेत आणि म्हणून हे ॲक्सेसिबल झाल्यामुळे पण लोकांना ह्याचा ह्याचा फायदा घेऊ शकतात. अगदीच. एकंदरीतच डॉक्टर, एक परफेक्ट लग्नाचं एज आणि बेबी करण्याचं एज काय आहे? तर हे जरा मला ह्याच्याबद्दल हे रिव्ह्यूज मिळतील, पण हे परफेक्ट एज आपण म्हणू की ॲटलिस्ट 32च्या आधी एखाद्या स्त्रीने प्रेग्नन्सी प्लॅन करायला हवी. पुरुषांबद्दल आपण हे स्ट्रेच करू शकतो आणि ऑलमोस्ट 40 किंवा 45 एजपर्यंत त्यांनी केलं तर ते जास्त चांगलं. ऑफकोर्स स्पर्म काउंट्स लो होण्याची एज किंवा नॅचरली ते खूप वेळ लागतं आणि असं नाही आहे की 50-60 वर्षाच्या पुरुषांना स्पर्म काउंट्सचा काही इश्यू असतो, पण असं बघितलं गेलं आहे की ज्यावेळी पुरुषांची एज 50च्या जास्त असते अशा पुरुषांचे जे बेबीज असतात त्याच्यामध्ये बिहेवियरल इश्यूज आणि बाकी इश्यूज होऊ शकतात. जाता जाता थोडक्यात काय मेसेज द्याल आपल्या प्रेक्षकांना? मेसेज हाच असेल की तुम्हाला जर काही प्रेग्नन्सीबाबत काही फर्टिलिटी इश्यूज आहेत तर त्याबाबत ट्रीटमेंट जी आहे ती अशी एकदम प्लॅन करायला हवी. प्रेग्नन्सीचं जे आहे 6 मंथ्स किंवा 8 मंथ्स अशा तऱ्हेने तुम्ही प्लॅन करा. त्याच्यात IUI आहे, IVF आहे, या 2 प्रणाली आहे आणि जिकडे पॉसिबल होत असेल तिथे लवकरात लवकर IVF करून प्रेग्नन्सी अचीव करा, कारण ही भरपूर सेफ मेथड आहे आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम्स नसतात अँड तुम्हाला हवं त्या वेळेस आउटकम मिळू शकतो. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होतं डॉक्टर शिल्पा सापळे यांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन IVF-बद्दल केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा प्रेग्नन्सी संबंधी काही समस्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टरांनी एकंदरीतच तुम्हाला पूर्ण गाईड केलं की कोणत्या एजमध्ये बेबी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जर प्रॉब्लेम्स येतात तर त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.